नमस्कार. आजच्या या विशेष सत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या जगण्याचा भाग आहे, पण तरीही आपण त्याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. वय 40च्या पुढे गेलं की शरीरात बरेच बदल होतात, हे आपल्याला माहितीच आहे, आणि आपले दातही याला अपवाद नसतात. तर 40 नंतर ओरल हेल्थ म्हणजेच तोंडाच्या आरोग्याची काळजी नेमकी कशी घ्यावी याचं एक सविस्तर आणि रंजक विश्लेषण आज आपण पाहणार आहोत. आता थेट मुद्द्याकडे वळूया. तुम्हाला हे आश्चर्यकारक वास्तव माहिती आहे का की 40 नंतर दातांच्या ज्या काही समस्या उद्भवतात त्यापैकी तब्बल 80%, होय बरोबर ऐकलत, 80% समस्या या केवळ आपल्या रोजच्या साध्या घरगुती काळजीने पूर्णपणे टाळता येऊ शकतात. हा आकडा खरोखरच थक्क करणारा आहे नाही का? याचा सरळ अर्थ असा होतो की आपल्या दातांचं भविष्य हे बहुतांशी आपल्याच हातात आहे. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आणि स्पष्ट आहे. आपण सुरुवात करूयात 40 नंतर दातांमध्ये नेमके काय बदल होतात हे समजून घेण्यापासून. त्यानंतर 5 मिनिटांचा तो खास रोजचा नियम, आयुर्वेदिक दंतकाळजीची काही रहस्य, आहाराच्या सवयी, आरामासाठीचे घरगुती उपाय आणि शेवटी डॉक्टरांचा सल्ला नक्की कधी घ्यावा हे सर्व आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. तर वळूया पहिल्या भागाकडे. 40 नंतर दातांमध्ये होणारे बदल आणि त्यामागचं जैविक वास्तव नेमकं काय आहे ते आधी समजून घेऊया. बघा, जसं जसं वय वाढतं तसतशा प्रामुख्याने 4 गोष्टी घडतात. पहिली गोष्ट म्हणजे हिरड्या आकसणे किंवा खाली सरकणे. यामुळे होतं काय तर दातांची मुळं उघडी पडतात आणि तिथे कीड लागण्याची किंवा दात दुखण्याची शक्यता वाढते. दुसरं म्हणजे दातांचं इनॅमल झिजणं. तिसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाळ कमी होणं. आता लाळ हे तर दातांचं नैसर्गिक संरक्षण कवच असतं, पण काही औषधं, मधुमेह किंवा नुसत्या ताणतणावामुळे हे तोंड कोरडं पडतं आणि लाळ कमी झाली की दातांना धोका वाढतो. आणि चौथं कारण म्हणजे दात धरून ठेवणारा जबड्याचं हाड हळूहळू कमकुवत होत जाणं, ज्यामुळे दात हलू लागतात. आता हे सगळं ऐकायला थोडं भीतीदायक वाटू शकतं, पण काळजी नसावी. यावर अतिशय साधे आणि प्रभावी उपाय आपल्याकडे आहेत. आणि म्हणूनच आपण आलो आहोत दुसऱ्या भागावर, तो म्हणजे 5 मिनिटांचा रोजचा नियम. हेच तुमचं रोजचं सर्वात मोठं शस्त्र असणार आहे. आता यातली सर्वात मनोरंजक आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे आपण आयुष्यभर ज्या पद्धतीने ब्रश करत आलो आहोत तीच मुळात चुकीची असू शकते. होय, हार्ड ब्रशने जोरात घासणं म्हणजे एखाद्या नॉनस्टिक पॅनला तारेच्या घासणीने घासण्यासारखं आहे. विचार करा, यामुळे हिरड्या आणखी दुखावतात आणि इनामलचं भयंकर नुकसान होतं. याउलट नेहमी सॉफ्ट ब्रशच वापरला पाहिजे. पद्धत अतिशय सोपी आहे. ब्रश 45 अंशाच्या कोनात पकडायचा आणि हिरडीपासून दाताकडे वर खाली अशा हलक्या हाताने फिरवायचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दिवसातून 2 वेळा प्रत्येकी 2 मिनिटे ब्रश करणं मस्ट आहे. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणं तर अजिबात विसरायचं नाही, कारण रात्रीच्या वेळी तोंडात बॅक्टेरिया सर्वात जास्त सक्रिय असतात. फक्त ब्रश करून भागत नाही, तर त्यासोबत योग्य टूथपेस्टची निवड करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला थंड किंवा गरम खाताना दात शिरशिरण्याची म्हणजे सेन्सिटिव्हिटीची समस्या असेल, तर पोटॅशियम नायट्रेट असलेली पेस्ट नक्की वापरा. आणि जर इनॅमल मजबूत करायचं असेल तर फ्लोराईड असलेली पेस्ट सर्वोत्तम. या एका छोट्याशा बदलानं तुमची ती 2 मिनिटांची मेहनत खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल. आता हे लक्षात घ्या, 40 नंतर सर्वात मोठा धोका असतो तो 2 दातांच्या मध्ये सुरू होणाऱ्या किडीचा. तिथे आपला नेहमीचा ब्रश पोहोचूच शकत नाही. म्हणूनच रोज रात्री किमान एकदा तरी फ्लॉस करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर तुमच्या हिरड्यांमध्ये आधीच गॅप्स पडले असतील तर मेडिकलमध्ये अगदी सहज मिळणारा इंटरडेंटल ब्रश नक्की वापरा. दातांचे हे छुपे शत्रू नष्ट करण्यासाठी हे अतिशय गरजेचं आहे बरं का. चला आता पुढे जाऊया तिसऱ्या भागाकडे, तो म्हणजे आयुर्वेदिक दंतकाळजीचं रहस्य. इथे आपण आपल्या परंपरेची ताकद पाहणार आहोत. हिरड्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदात सांगितलेला एक अफलातून उपाय म्हणजे ऑइल पुलिंग. सोप्या भाषेत सांगायचं तर तेलाच्या गुळण्या करणं. हे कसं करायचं? अगदी सोपं आहे. सकाळी उठल्यावर उपाशीपोटी 1 चमचा खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल तोंडात घ्यायचं आणि ते 10 ते 15 मिनिटे तोंडात सगळीकडे फिरवायचं. पण एक लक्षात ठेवा, हे तेल अजिबात गिळायचं नाहीये. नंतर ते थुंकून टाका आणि कोमट पाण्याने स्वच्छ चूळ भरा. आठवड्यातून फक्त 3 ते 4 वेळा हा उपाय केलात ना, तरी तोंडातील जीवाणू कमी होतात, हिरड्या घट्ट होतात आणि तोंडाची दुर्गंधी तर कायमची निघून जाते. आता वळूया चौथ्या भागाकडे. आहाराच्या सवयी आणि दातांचं संरक्षण यावर थोडी चर्चा करूया.
आता हा मुद्दा कसा काम करतो ते बघूया. काही जणांना जेवण झाल्यावर लगेच ब्रश करण्याची सवय असते. वाटतं की दात स्वच्छ होतील, पण प्रत्यक्षात तसं करणं धोक्याचं ठरू शकतं. जेवण संपल्या पहिल्या 5 मिनिटांच्या आत फक्त साध्या पाण्याने चूळ भरणं योग्य. का? कारण जेवणातील ॲसिडमुळे आपल्या दातांचं इनॅमल तात्पुरतं मऊ झालेलं असतं. त्यामुळे ब्रश करण्यासाठी किमान 30 मिनिटे वाट पाहणं अत्यंत आवश्यक आहे. हा छोटासा वेटिंग पिरियड तुमच्या दातांचं इनॅमल पूर्णपणे सुरक्षित ठेवतो. यानंतर आपण पाहणार आहोत 5वा भाग. तो म्हणजे आरामासाठीचे घरगुती उपाय. यात आपण लक्षणानुसार काही खास टिप्स बघणार आहोत. आणि हा तक्ता अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट करतो की आपल्या स्वयंपाकघरातच दातांच्या समस्यांवर किती भन्नाट आणि प्रभावी उपाय लपलेले आहेत. बघा, जर हिरड्यातून रक्त येत असेल तर दिवसातून 2 वेळा कोमट पाण्यात चिमूटभर मीठ आणि हळद टाकून गुळण्या करा. किंवा आवळा पावडर आणि मध एकत्र करून हिरड्यानं लावा आणि 5 मिनिटांनी धुवून टाका. दातदुखी किंवा सेन्सिटिव्हिटी जाणवत असेल तर कापसाच्या बोळ्याने दुखऱ्या दातावर थोडं लवंग तेल ठेवा किंवा चक्क पेरूची पानं चावा. आणि जर तोंड कोरडं पडत असेल तर लाळ सुटण्यासाठी एखादं शुगर फ्री च्युइंगम चगळा. आयुर्वेदात यासाठी नाकात तुपाचे 2 थेंब टाकण्याचा नस्य हा उपायही सांगितला आहे. पण एक नम्र सूचना, हा उपाय नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच करा. आता आपण आलो आहोत शेवटच्या म्हणजे 6व्या भागाकडे. घरगुती उपाय तर ठीक आहेत, पण डॉक्टरांचा सल्ला नक्की कधी घ्यावा हेही माहिती असायला हवं. हे काही रेड फ्लॅग्स म्हणजे धोक्याचे इशारे आहेत जे कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर हिरड्यातून सतत रक्त येत असेल, दात हलू लागले असतील, खूप जास्त प्रमाणात थंड किंवा गरम जाणवत असेल किंवा तोंडात एखादी जखम झाली असेल जी 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ भरून येत नसेल, तर अशा वेळी केवळ घरगुती उपायांवर विसंबून राहू नका. तिथे लगेच दंतवैद्याचा म्हणजेच डेंटिस्टचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक बनतं. आणि हो, कोणताही त्रास नसला तरीही दर 6 महिन्यातून एकदा दातांची तपासणी आणि क्लिनिंग करून घेणं केव्हाही चांगलं. या प्रक्रियेला स्केलिंग असं म्हणतात. स्केलिंगमुळे हिरड्यांचे आजार अगदी सुरुवातीलाच थांबवता येतात आणि तुमच्या रोजच्या दंतकाळजीला एक भक्कम पाया मिळतो. हे अगदी गाडीच्या सर्व्हिसिंगसारखं आहे. तर या सगळ्या चर्चेचा सर्वात महत्त्वाचा आणि क्रक्स मुद्दा हा आहे की एक अत्यंत सोपं आणि सुवर्ण सूत्र इथे तयार होतं. योग्य पद्धतीने ब्रश करणे, त्यात फ्लॉसिंगची जोड देणे, ऑइल पुलिंग करणे आणि जेवणानंतर पाण्याने चूळ भरणे. जर या 4 गोष्टींचं अगदी मनापासून आणि नियमाने पालन केलं तर लक्षात ठेवा, 40 नंतरही तुमचे दात वयाच्या 70 वर्षांपर्यंत अगदी निरोगी आणि मजबूत राहतील. हे एक असं गणित आहे जे कधीच चुकत नाही. आता जाता जाता आपण स्वतःला एक अगदी साधा प्रश्न विचारला पाहिजे. जर दिवसातली फक्त 5 मिनिटे, होय फक्त 5 मिनिटे, आपल्याला पुढची 30 वर्षे एक सुंदर, निरोगी आणि आत्मविश्वासाने भरलेला हास्य देऊ शकत असतील, तर मग आज रात्रीपासूनच या सोप्या दिनचर्येची सुरुवात करायला नेमकी कोणती गोष्ट आपल्याला अडवत आहे? विचार नक्की करा आणि आजच हे योग्य पाऊल उचला. आजच्या या विशेष सत्रात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या निरोगी हास्यासाठी खूप खूप शुभेच्छा.